मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकूण 20 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून एकत्रित 102 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती सुरू झाली आहे। या प्रकल्पामुळे 34,161 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 9 प्रकल्पांमधून 13,135 शेतकरी तर सांगलीतील 11,000 प्रकल्पांमधून 21,026 शेतकरी लाभार्थी ठरले आहेत। प्रशासन व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हे प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात असून वीज ग्राहकांसाठी हे प्रकल्प फायदेशीर ठरत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सध्या कार्यान्वित झालेली आहे। त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यात साधारण 11 प्रकल्प 70 मेगावॅटचे कार्यान्वित झालेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात साधारणतः 35 मेगावॅटचे 10 प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत। एकूण 105 मेगावॅटचे सोलर प्रकल्प कोल्हापूर झोनमध्ये कार्यान्वित झालेले आहेत। त्याच्यामुळे साधारणतः 34,970 शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज पुरवठा सध्या शेतीसाठी सुरू केलेला आहे। या सोलर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळतेच आहे, पण त्यांच्या बाकीच्या तक्रारी, लो व्होल्टेजच्या तक्रारी ह्या सुद्धा दूर होत आहेत। भविष्यात या सौर प्रकल्पामुळे विजेचे दर कमी होऊन सुद्धा आपल्याला सगळ्या ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी आणि ग्रामपंचायतींनी आपल्या जागा उपलब्ध करून या प्रकल्पास हातभार लावावा असं महावितरणचं आवाहन आहे। Sepsil Simply Packaging, Sepsil Machines Private Limited, manufacturer of packaging machines, office G135 MIDC near telephone office, Gokul Shirgaon, Kolhapur, factory D56-2 near Ghadge Patil Industries, Kagal, Hathkarangli 5-star MIDC, Kolhapur. Contact 9321202112.